नमस्कार मित्रांनो, चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे. जे पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिजिट करतायत त्यांना विनंती आहे, की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला काय-काय बघायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बँकिंग सेक्टरशी रिलेटेड सर्व काही, इन्शुरन्स सेक्टरशी रिलेटेड सर्व काही तुम्हाला आपल्या चॅनलवर एका ठिकाणी बघायला मिळेल. बँकिंगचे प्रोडक्ट्स आहेत, लोन इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर इन्शुरन्स, त्याच्यानंतर वेगवेगळे पर्याय पैसे कमवण्याचे, हे सर्व फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी आपल्या YouTube चॅनलवर आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ बनवू तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. जर पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर आलेले तर प्लीज रिक्वेस्ट आहे, याच्या पूर्वीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. आता ओव्हरड्राफ्ट कर्ज म्हणजे काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा शब्द थोडासा वेगळा वाटत असेल. ओव्हरड्राफ्ट कर्ज कधी ऐकलं नसेल. ओडी लोन वगैरे असं आपण त्याला म्हणतो. जनरली हे लोक जे बिझनेसवाले जे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. काही लोकांनी असे ओव्हरड्राफ्ट कर्ज घेतले पण नसतील. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी समजावून सांगतो मी. ओव्हरड्राफ्ट ही एक बँक किंवा एनबीएफसी वित्तीय संस्था म्हणजे एनबीएफसी, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी यांच्याकडून मिळणारी ही सुविधा आहे. ज्याच्यामुळे तुम्हाला खात्यातलं तुमचं जे अकाउंट त्यांच्याकडे करंट अकाउंट खोललेलं असतं, त्याच्यामध्ये जेवढी रक्कम तुम्ही बॅलन्स ठेवलेला आहात त्याच्यापेक्षाही जास्त रक्कम तुम्हाला त्याच्यामध्ये मिळण्याची पर्याय त्याच्यामध्ये दिलेला असतो. त्याला म्हणतात ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्टचे फायदे काय असतात बघा. तात्काळ निधी उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचं पटापट एका सेकंदात तुम्हाला पैसे वापरायला मिळतात. कसं असतं माहितीये का, आता ओडी म्हणजे समजा ओडीचं लिमिट दिलेलं असतं. समजा तुम्हाला 10 लाखाची ओडी मंजूर झालेली आहे. बरोबर आहे. तुमचं अकाउंट एखाद्या कंपनी समजा एसबीआयचे अकाउंट आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यांनी तुम्हाला 10 लाखाची ओडी दिली. ओडी दिली म्हणजे ओव्हरड्राफ्ट दिलं. म्हणजे तुम्ही जिथं अकाउंट खोललं, आता त्या अकाउंटला तुम्ही समजा एक ₹10,000 ठेवलेले आहेत मिनिमम, किंवा ₹15,000 मिनिमम बॅलन्स ठेवलाय करंट अकाउंट असल्यामुळे. परंतु 15,000 बॅलन्स तिथं असून सुद्धा तुम्हाला 10 लाखापर्यंत तुमच्या अकाउंट मधून पैसे काढू शकता. है की नाही? पैसे नाहीयेत तुमचे स्वतःचे, परंतु तरी तुम्ही त्याचे 10 लाखापर्यंत तुम्हाला जे काही लिमिट दिलेले त्याच्यापर्यंत तुम्हाला पैसे तात्काळ लगेच काढता येतात. जसं आपण सेव्हिंग मधलं पैसे काढतो त्या पद्धतीनं. आणि तिथं मग एंट्री जी असते ती मायनस मध्ये दिसते. -10 लाख, -2 लाख, -4 लाख. बरोबर आहे. आता जेवढं तुम्ही वापरले, जर समजा तुम्हाला 10 लाखाची मंजूर झालेली उडी आहे आणि तुम्हाला वाटली की नाही मला 1 लाख रुपये त्यामध्ये काढायचे आहेत. सोपी गोष्ट आहे. फक्त तुम्ही 1 लाख रुपये करा. नाही का? जेवढं तुम्ही पैसे काढलेले आहेत ना, तेवढ्याच रकमेवर तुम्हाला व्याज लागतं. 10 लाखावर व्याज लागत नाही. 10 लाख तुम्हाला दिलेली एक लिमिट आहे. थोडक्यात काय, इट इज डाय लाईक अ क्रेडिट कार्ड. आपल्याला समजा क्रेडिट कार्ड दिलेलं असतं. समजा एखाद्याचं क्रेडिट कार्ड 1 लाख रुपयाचं क्रेडिट कार्डचं लिमिट दिलेलं आहे. आपण क्रेडिट कार्डवर काय करतो, आपण क्रेडिट कार्डला जेवढी रक्कम आपण स्वॅप मारलेली असते, जेवढं आपण खरेदी करतो, जेवढं शॉपिंग करतो, समजा 1 लाखाचं लिमिट आहे आणि आपण ₹10,000 शॉपिंग केलं, तर तुम्ही ₹10,000 रिलेटेडच तुमच्या गोष्टी असतात. जर तुम्ही उद्या ₹10,000 तुम्ही वेळेत नाही भरले, तर ₹10,000 तुम्हाला व्याज लागणार आहे. आलं लक्षात? सो सिमिलरली इथं कसं आहे, क्रेडिट कार्डला कसं तुम्हाला 40 दिवस फुकट वापरायला मिळतं. त्याच्यावर व्याज वगैरे लागत नाही. इथं मात्र तुम्हाला कसं आहे, जेवढी रक्कम तुम्ही वापरलेली आहे, तेवढ्यावर तुम्हाला व्याज लागतं. ओके. नंतर तुम्ही कधी पण परतफेड करू शकता. महिन्याने करा, 2 महिने करा, 4 महिने करा, वर्षाच्या तुम्ही त्याच्यामध्ये पैसे जमा करायला लागतात. याच्यामध्ये कोलॅटरलची गरज नाही. कोलॅटरल म्हणजे कुठलंही तारण ठेवायची गरज नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं, विना तारण हे लोन मिळतं. कुठल्या बँकेमध्ये हे लोनची सुविधा आहे, तुम्ही तुम्ही जिथं तुमचं अकाउंट आहे त्या बँकेमध्ये तुम्ही त्यांना विचारा. करंट अकाउंट लागतं कंपल्सरी, सेव्हिंग अकाउंटवर हे मिळत नाहीये. नंतर याच्यामध्ये बिझनेसला कधी आपला खंड पडत नाही. आपला बिझनेस कंटिन्यू चालू राहतो. कारण आपल्याला नेहमी पैसे लागत असते, लिक्विडिटी अमाउंट लागत असते. आता कोण-कोण अर्ज करू शकतो याच्यासाठी? तर व्यवसायामध्ये असलेले सर्व लोक बरं का, सर्व. तरी पण मी एक ठोकळ नावं मी तुमच्या समोर मांडलेत. किराणा दुकान, नेहमी लागतं यांना पैसे. नंतर कपड्याचं दुकान असतं, त्यांना नेहमी स्टॉक आला की स्टॉक विकत घ्यावा लागतो. ट्रान्झॅक्शन्स ठेवावे लागतात. लिक्विडिटी अमाउंट ठेवावी लागते. इलेक्ट्रॉनिकचे विक्रेते आहेत, कॅफे असेल, रेस्टॉरंट असेल, सलून असेल, सेवा पुरवणारे लहान आणि मध्यम उद्योग. मी सगळ्यांची लिस्ट इथे देऊ शकत नाहीये, कारण तेवढं माझ्याकडे स्पेस नाहीये, नाहीतर तेवढा वेळ पण नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या, तुम्ही बिझनेस करताय, तुमचं दुकान आहे, म्हणजे तुमचं करंट अकाउंट आहे, तुमचं करंट अकाउंट ज्या बँकेत आहे तिथं तुम्ही ओडीसाठी अप्लाय करू शकता. बिनधास्त जायचं, बँकेनं विचारायचं. कागदपत्र काय काय लागतात? सगळ्यात महत्त्वाचं केवायसी लागते, आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागतं, फोटो लागतो. ऑलरेडी तुम्ही अकाउंट खोलताना सुद्धा हे डॉक्युमेंट दिलेले असतात. नंतर दुसरं काय लागतं, तर व्यवसायाचा पुरावा लागेल. मग तुमचं शॉप ऍक्ट असेल, उद्यम आधार असेल, जीएसटी असेल, नाही का, हे तर लागतच लागतं. त्यासोबत तुमचं बँक स्टेटमेंट लागतं, 6 महिन्याचं किंवा वर्षाचं. प्रत्येकाच्या पॉलिसीप्रमाणे डिफरंट आहे. तर बँक स्टेटमेंट ट्रान्झॅक्शन कसे आहेत ते बघायला लागतात. सोबत तुमचे जर आयटीआर असतील ना, तर अजून चांगलं. चांगल्या पद्धतीने आयटीआर भरा. उगाच 2-4 लाख रुपयाचे आयटीआर भरू नका. कमीत कमी 8-9 लाखाच्या वरची आयटीआर भरत चला. 2-4 लाखाच्या आयटीआरला कुणी सुद्धा लोन देत नाही. त्यामुळे उगाच 2-4 लाखाचे आयटीआर भरू नका. चांगली आयटीआर भरा सलग, आणि आयटीआर मध्ये सलगता ठेवा. कधीतरी 4-5 वर्षापूर्वी एखादा आयटीआर भरलाय असं नका करू. जेवढे तुमचे सलग 3 आयटीआर जर तुम्ही भरलेले असताल, तर तुमची मार्केटला व्हॅल्यू जास्त असते, तुम्हाला ओडी लगेच मंजूर होऊन जाते. तर अशा पद्धतीचे कागदपत्र तुम्ही जमा केलं की तुम्ही ओडीसाठी अप्लाय होऊ शकतं लगेच.
तर ओडी खूप छान पर्याय आहे. आजच तुम्ही तुमच्या बँकेमध्ये व्हिजिट करा आणि ओडीची माहिती करून घ्या. जर तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील, तर नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता. आम्ही लोनमध्येच काम करतो. बिझनेस लोन, पर्सनल लोन या क्षेत्रामध्येच काम करत असतो. कोणाला काही प्रश्न पडले तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जे कोणी पहिल्यांदा आपल्या YouTube चॅनलवर आलेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.